महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध टिल्ल्या उर्फ दीडफुट्या नितेश राणेजी आज एक बाईट बघितली. त्यावेळेस त्या बाईटमध्ये तो असं म्हणतो की उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान हा जास्त हिंदू आहे, कारण की तो RSSच्या त्या एका कुठल्या त्याचा RSSचा कुठला तो मेळावा होता, त्या मेळाव्याला सलमान खान आला होता, त्यामुळे तो जास्त हिंदू आहे. म्हणजे RSSच्या कुठल्या कार्यक्रमाला गेलं तरच हिंदू आहे असा एक शोध या भाजपच्या लोकांनी लावलाय का, असा मला एक प्रश्न पडलाय. या RSS म्हणजे हिंदू आहे का या महाराष्ट्रात अगर देशामध्ये? बाकीचे हिंदू नाहीत का? शिवसेनेचे अगर इतर हिंदुत्वाचं काम करणाऱ्या संघटना त्या हिंदू नाहीत का? RSS आणि भाजप म्हणजेच हिंदुत्व, हिंदू असा एक नवीन शोध लावला या लोकांनी. बरा टिल्ल्या काय म्हणतो की सलमान खान हा जास्त हिंदू आहे उद्धव ठाकरेंपेक्षा. अरे टिल्ल्या, तुला कसं कळलं की तो हिंदू आहे म्हणून? तू डॉक्टर आहे का? चेकिंग केला का तो हिंदू आहे म्हणून? डॉक्टर आहेस का तू? तुला कसं कळलं सांग तो हिंदू आहे म्हणून अगोदर? जास्त हिंदू कमी हिंदू हा कसला प्रकार आहे? हिंदू हा हिंदूच असतो. मग सलमान खान हा हिंदू आहे हे तुला कसं समजलं अगोदर? त्याचा प्रश्नाचं उत्तर दे. बरं, RSSच्या तू कार्यक्रमला गेलास ना काही वर्षापूर्वी, या RSSला हाफ चड्डेवाले अगर हे हाफ चड्डेवाले आम्हाला काय न्याय देणार वगैरे अशा काही गोष्टी तूच बोलला होतास. आम्ही तर बोललो नव्हतो या RSS वाल्यांना हाफ चड्डी वगैरे अशा कुठले शब्द आम्ही काढले नव्हते तोंडातून. शब्द तूच काढला होता. आणि आता तू चालला त्या RSSच्या त्या कार्यक्रमामध्ये RSSला शिव्या देऊन. दिवस रात्र RSSला शिव्या देणारे अवलाद आहे तू. आणि आता चालला तू प्रवचन ऐकायला तिकडं. हे तुझे धंदे, चार पक्ष बदलणारे अवलाद. कधीच एका पक्षात नीट राहिला नाहीस तू. आणि तू उद्धव साहेबांवर टीका करणार, उद्धव साहेबाला आरतुरे बोलणार. तू एवढा माज झालाय तुला. उद्धव साहेबाचा शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक अजून जिवंत लक्षात राहू दे बेट्या. तुझ्यासारखे याची टिल्ली पिल्ली गँग काय करणार नाही. तुमच्यासारख्या टिल्ल्याला आम्ही शिवसैनिक खंबीर आहे. हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला शिकू नको. 1993 ला मुंबईमध्ये दंगल झाल्यावर आज शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता. इतिहास आहे आमचा. या शिवसैनिकांनी मुंबई वाचवलेली आहे. हिंदुत्व आम्हाला शिकू नको शेंबड्या. हिंदुत्व आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. आणि उद्धव साहेबाला जर खालच्या पातळीवर बोलला तर शेंबड्या तुला तुझी अवकात दाखवली जाईल, वारंवार दाखवली जाईल. 1000 वेळा बोल, तुला 1000 वेळा आम्ही उत्तर देऊ. दीडफुट्या हिंदुत्वाच्या गोष्टी तू करू नकोस. उद्धव साहेबाला बोलतो तू सलमान खान जास्त हिंदू आहे. अरे तुझं तोंड बघितलं तर त्या चंपासिंग थापापेक्षा तू जास्त नेपाळी वाटतोस. चंपासिंग थापा कमी नेपाळी वाटतोय. दोघाला जर जवळजवळ बसवलं तर त्यापेक्षा तू जास्त नेपाळी वाटतोस. काय तुझं नेपाळचं तुझं काय कनेक्शन काय ते तर सांग महाराष्ट्राला. कळू दे या महाराष्ट्राला काय कनेक्शन आहे नेपाळचं तुझं. तू नेपाळी काय दिसतो अगोदर ते सांग. आणि मग दुसऱ्याला सांग, दुसऱ्याला बोल हा हिंदू दिसतो आणि हा मुसलमान दिसतो. हिंदू मुसलमानच्या गोष्टी करतो. मंत्री आहेस ना या महाराष्ट्रातला, हिंदू मुसलमान वाद करतो तू. शोभतंय का तू या सगळ्या गोष्टी? तुमच्यासारख्या असल्या लोकांमुळे तर हा देश भ्रष्टाचारामुळे मागं पडलेला आहे. बघ इतर देशातले रस्ते बघा, तिथल्या सुविधा बघा. 50 वर्ष मागे आहे आपला भारत. हे तुमच्यासारखे असे नेते बसलेत ना खुर्चीवर, काय होणार नाही या देशाचं तुमच्यासारख्या असलेल्या लोकांमुळे. फक्त जातीयवाद, धर्मवाद करायचा, विकासाच्या नावाखाली बोंबा बोंब हाच विषय चालू आहे. शून्य विकास आहे, शून्य या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. फक्त जातीमध्ये भांडणं लावले जातात.
आणि तुमच्या असल्या नाकर्ते लोकांमुळे तर हा महाराष्ट्र आणि देश बर्बाद व्हायलाय, तरुण पिढी बर्बाद व्हायली. तुला आम्हीच उत्तर देणार, शिवसैनिकच उत्तर देणार. लिहून ठेव. जय महाराष्ट्र.